पण त्यातून येताना आपल्या काळ्या मनासाठी एक पिंडीचा कट्टा घेतला, फॉर्च्युनर घेऊन घरी आलो. घरी आल्याच नंतर पडतो काय असं मत या लोखंडी पायपावून आलो आपल्या गजऱ्या गवताच्या रानामध्ये आल्याच नंतर सगळ्यात आधी या वळेमधून वडू 2-3 कडब्याच्या पेंड्या काढल्या. त्यानंतर मी आलो आपल्या मेथी घासापाशी. मेथी घास कापताना व्हिडिओ रेकॉर्ड करावा म्हणलं, पण हवाना फोनच पडून गेला. फोनला उचलला, पुन्हा एकदा कॅमेरा अँगल सेट केला आणि मग तेव्हा कुठे व्हिडिओ शूट झाला. व्हिडिओ जेवढा पाहायला सोपा वाटतो तेवढा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सोपा नसतो राव. एक व्हिडिओ बनवायला भलती मेहनत करावं लागते राव, तरी पण तुम्ही लाईक आणि फॉलो नाहीत करत. बरं ते जाऊ द्या. एका वेळा गजरा गवत कापल्यानंतर गवताला घेऊन आलो घरी आलो, केला आपला छोटा भीम चालू आणि कडब्याची गजरा गवतच घेतली कुट्टी काढून आणि एका टोपल्यामध्ये आपल्या राणीला गोळ्याला दिली खायला ठेवून. घरचं सगळं काम आवरच नंतर फॉर्च्युनरवर कडबा घेऊन आलो वावरामध्ये, कारण आज वावरामध्ये पप्पा हाणू लागले आहोत आणि त्यांच्यासाठी दुपारची भाकर आणि पाणी कॅन घेऊन आलतो वावरामध्ये. पाणी कॅन खाली भाकरी थैलीवर ठेवल्याच नंतर बैलासाठी आणलेला कडबा पण त्याला बैलगाडीमध्ये ठेवून म्हणलं चला आता झालं आपलं काम, निघू घराकडे जायच्या आधी म्हणलं वावरामध्ये वातावरणाचा कस काय व्ह्यू आहे तुम्हाला एकदा दाखवा. मस्त ढगबिगे आले होते, एकदम खतरनाक वाटू लागलं. पण काय राव, त्या ढगामधून पाऊसच पडना झाला. ढग नुसते इकडून याले आणि तिकडून चालले.